नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाण्यात आज बार आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आले आहेत। त्यामध्ये ठाणे हॉटेल असोसिएशन आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहे। सरकारने केलेल्या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात आज हा बंद पुकारण्यात आला होता। आज खवय्ये आणि मद्यपींना याचा बंदचा फटका चांगलाच बसलाय। सरकारने परवाना शुल्क 15% वाढवलं आहे, तर उत्पादन शुल्क 60% वाढवलं आहे। या सरकारच्या निर्णयाविरोधात हॉटेल बंद आंदोलन आज करण्यात आलं होतं। राज्यभरात सर्वच बार आणि रेस्टॉरंट मालकांनी राज्य सरकारच्या करवाढी विरोधात आज बंदची हाक दिली होती। ठाण्यातील हॉटेल असोसिएशनकडून राज्य सरकारच्या करवाढी विरोधात घोषणाबाजी करून या करवाढीचा निषेध हॉटेल मालकांनी केलाय। आपण जर करवाढ करत असाल तर आम्ही परवाने सरकारकडे जमा करू असा इशारा हॉटेल मालक यांनी दिला आहे। याविषयी ठाणे हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी याबाबतची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे। म्हणजे वाईन शॉपला वेगळे नियम, हॉटेलला वेगळे नियम। महाराष्ट्रामध्ये असं आहे, बाकी स्टेटमध्ये पण आता वॅट नाही आहे। नुसतं महाराष्ट्रामध्ये हॉटेल इंडस्ट्रीला 10% वॅट लावलेलं आहे। त्याच्यामुळे आमची व्यवसायामध्ये खूप परिणाम पडलेला आहे। आजचे दिवस सगळे वाईन शॉपमध्ये दारू घेतात आणि ते लोक ग्लास आणि चकणा पण ते लोकच ठेवतात। त्याच्यामुळे सगळे तिथे उभे राहून पितात। आणि स्मार्ट सिटी म्हणून बनवलेलं आहे मुंबईला। सगळे तुम्ही फुटपाथमध्ये बघा ना, सगळीकडे चायनीजचं गाडी दिसतात, तिथे ग्लास घेऊन दारू पित बसतात आणि हॉटेलवाले कोणी येत नाही आहे। आणि आता नवीन आणि मेन तुम्हाला वॅट लावायचे असेल तर तुम्ही प्रोडक्शन कुठे होतं तिथेच करा ना। तुम्ही सगळीकडे करायला जाऊन एका ठिकाणी करा आणि गव्हर्नमेंटची रेव्हेन्यू वाढणार आहे, त्याला आमची पण सपोर्ट आहे। गव्हर्नमेंट रेव्हेन्यू वाढला पाहिजे। गव्हर्नमेंट चालायचे असेल तर रेव्हेन्यूची आवश्यकता आहे, ते वाढण्यासाठी आमची हॉटेल इंडस्ट्री सगळं। तर गुजरातला तर दारूच बंदी आहे आणि बाकी सगळे वॅट नाही आहे, इथे वेगळंच आहे। आणि आम्ही तर एवढा कंटाळलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, दारू बंदी करून टाका ना। त्याच्यापेक्षा एक वेगळं आणि रस्त्यावर दारू पिण्यावर आपल्या मुलाबिला खराब होण्यापेक्षा तुम्ही दारूच बंद करून टाका। आणि आमच्या आज एक दिवससाठी गव्हर्नमेंटसाठी आता अधिवेशन चालू आहे, ते 1 दिवसची आमची बंद आम्ही पुकारलेलं आहे। आणि ते नाही केलं तर आम्ही बेमुदत पण होऊ शकतात आणि वर्षाच्या आधी ते ॲडव्हान्स फीस घेऊन ठेवतात। नाहीतर आम्ही 50% लोक आत्ता पण सरेंडर करायला तयार आहे हॉटेलवाला, काय आम्हाला नाही परवडत आणि धंदा होणार नाही आहे। आता आम्ही पण कर्ज घेऊन 1 वर्षाची फीस भरून ठेवलेलं आहे। आता आम्हाला काही करून आम्हाला 31 मार्चपर्यंत हॉटेल चालू ठेवावं लागेल। त्याच्यात नुकसान होणार आहे, बँकेचे कर्ज होणार, ते सगळं वेगळं आहे। गव्हर्नमेंट आमच्याबद्दल विचार करायला पाहिजे, तेवढाच आहे। 60% म्हणजे कमीत कमी 150% वाढलो। 200 रुपयाचे वॅट 10% आहे। एक्सेस आता हे लावलं ते 60% म्हणजे 150%। 200 रुपयाची एक साधा ब्रँड कुठल्याही दारू घेतलेला 200 रुपयाला भेटायच्या, आता त्याची किंमत कमीत कमी 470 रुपये होतात। मागे आम्ही मार्च 31च्या आधी दाबावाल्यांसाठी आम्ही एक वेळ आंदोलन केलेलं आहे ठाण्यामध्ये। मी तर त्याच्याबद्दल बोलतो 100% सक्सेस झालेलं आहे। 100% ठाण्यामध्ये इलिगल झाल्या होता, आता परत हे एक्साईजवाल्यामुळे सपोर्टमुळे 10% अजूनही चालू आहे। आता ते पण गव्हर्नमेंट थोडं हे केलं तर बंद होऊन जाईल। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत।
म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नौपाडा विभागातील स्थानिक रहिवासी किरण टिळक यांना मागील वर्षाचे नियमित मासिक महावितरण बिल येत होतं व त्याची रक्कम वेळोवेळी भरली सुद्धा जात होती. परंतु वर्षाअखेर पुन्हा 57,000 रुपयांचं वेगळं बिल त्याच वर्षाचं आलंय. महावितरणकडून सांगण्यात आलं की आपल्या मीटरमध्ये बिघाड झाल्याने रीडिंग कमी दाखवण्यात आलं. ही तक्रार नौपाडा विभागाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख किरण नागती यांच्याकडे टिळक यांनी केली होती. त्यांना सोबत घेऊन स्वतः विभाग प्रमुख व शिवसेनेचे एक शिष्टमंडळ महावितरण विभागाचे अधिकारी श्री मसने यांची भेट घेतली. दर महिन्याला आपल्या विभागाचे कर्मचारी जर नियमित रीडिंग घेत होते तर मग तेव्हाच ही गोष्ट त्यांच्या लक्षात यायला हवी होती. त्यामुळे 1 वर्षानंतर जे नियमित बिल भरताना सुद्धा दंड आकारून इतकी मोठी रक्कम भरायला लावणं हे चुकीचं आहे. याचा भुर्दंड ग्राहकांनी का घ्यायचा असं जाब विचारत किरण नागती यांनी या रकमेवर ते 60% सवलत देऊन ग्राहकाला दिलासा दिला आहे. त्यांनी शिवसेनेचे तसेच किरण नागती व सर्व सहकाऱ्यांचे आभार देखील मानले. जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. चंदनवाडी येथील स्वामी फाउंडेशन व स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्टच्या वतीने भाजप उपाध्यक्ष महेश कदम यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात प्रभागातील 2000हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त केकही कापण्यात आला. वाढत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती ज्येष्ठ नागरिकांना उपयोगी ठरणारी छत्री देऊन आमदारांनी समाजाप्रती असलेली आपुलकी, बांधिलकी दाखवलेली आहे. या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस असा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, बंधू भगिनी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनसेवक आमदार संजय केळकर यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचावे या उद्देशाने आयोजकांनी उत्कृष्ट नियोजन केलं होतं. वाढदिवसानिमित्त केलेला हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरती हास्य पुरवणारा ठरला. याबद्दल नागरिकांनी आमदार संजय केळकर, भाजप उपाध्यक्ष महेश कदम, प्रिया महेश कदम यांचे सर्वांनी आभार देखील मानले. सर्वांना देतो त्याचप्रमाणे आपण खरंतर छत्रीचं वाटप केलं जात आहे. आणि एकेकाने म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी खास करून आपण थोडंसं बाकी आहे, तुम्ही घेऊन तुमच्या जागी जरा बसून घ्यायचं आहे. आणि बघा ना, आमच्या नागरिकांना समोर आणि आज महेश कदम आणि स्वामी समर्थ मठाच्या माध्यमातून सर्व भक्तांच्या तर्फे आज 2000च्या वर छत्रीचं वाटप होत आहे. हे अतिशय पावसाळ्यामध्ये तर अतिशय उपयुक्त आहे. उन्हाळ्यामध्येही त्याचा वापर होतो आणि त्यामुळे फार मोठ्या संख्येने नागरिक याची वाट बघत असतात, कारण दरवर्षी हे छत्री वाटप होतं. मला स्वतःला आनंद वाटतो की माझा जन्मदिवस जो आहे तो सेवा सप्ताह म्हणून आमचे कार्यकर्ते जे आहेत, आमचे जे सहकारी आहेत, मित्र आहेत, हितचिंतक आहेत, निरनिराळ्या संघटनांची लोक आहेत, हे साजरा करतात. मग ब्लड डोनेशन असेल, गुरुचरित्राचं वाटप देखील एका संस्थेने या निमित्ताने केलं. त्यामुळे विविध वृद्धाश्रमाला असेल, हॉस्पिटलमध्ये लहान बालकांना वस्तू वाटप असेल, खाऊ वाटप असेल, असंख्य असं या ठिकाणी सेवाभावी कार्यक्रम हे आयोजित केले. याचा मला विशेष आनंद आहे. वाढदिवस हा केवळ मोठे बॅनर आणि पोस्टर लावण्याकरता नसतो, तर त्याच्यामधनं काही ना काही सेवा घडली पाहिजे. जो दुर्बल आहे, जो वंचित आहे, त्याच्याकरता काही ना काहीतरी काम झालं पाहिजे आणि ती भावना ठेवून ही सगळी आमची कार्यकर्ते करतात. त्याचा मला विशेष आनंद आहे. आज महेश कदमला मी निश्चितपणे त्याला शुभेच्छा देईन, त्याच्या टीमला शुभेच्छा देईन
ही सातत्याने वर्षभर विविध सेवाभावी कार्यक्रम ही सगळी मंडळी जी आहे ती करत असते. स्वामी फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या आव्हानानुसार आज आपण ज्येष्ठ नागरिकांना 2000 ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीचं वाटप करतोय. दरवर्षी ठाण्याचे जनसेवक आमदार केळकर साहेब नेहमी आम्हाला एक मार्गदर्शन करत असतात की माझ्या वाढदिवसाला कुठले होर्डिंग नको, शहर विपुद्रीकरण नको, शहरामध्ये कुठल्याही लोकांना त्रास होईल असं कुठल्याही गोष्टीचा होर्डिंग रस्त्यात लावत बसू नका, समाज उपयोगी कार्यक्रम करा. आणि आम्ही त्याच पाऊल ठेवून गेली 4 वर्षापासून स्वामी कृपा ट्रस्ट आणि स्वामी फाउंडेशन यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करतो. स्वामी फाउंडेशन गेली 12 वर्ष ह्या महाराष्ट्रातच नाही फक्त ठाण्यात पूर्ण महाराष्ट्रात काम करते. स्वामी कृपा ट्रस्ट गेली 5 वर्षापासून या ट्रस्टचे संस्थापक, मार्गदर्शक, प्रमुख सल्लागार आणि आधारस्तंभ संजय केळकर साहेब हे स्वतः स्वामी भक्त आहेत. त्यांना कधी असं वाटलं की महिन्यात 2 महिन्यातनं न चुकता वर्तकनगरचं साईबाबांचं मंदिर जे कैलासवासी स्वर्गीय बळीबाई नायबकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालं होतं, त्या मंदिरात जाऊन साहेब न चुकता मला फोन करून मलाही मठात स्वामींच्या मठात यायचं आहे, नतमस्तक होतात, निघून आणि लगेच मग ते निघून जातात. निवडून आल्यानंतरही त्यांनी पहिलं मठात येऊन अभिषेक केलं होतं. आम्हाला आनंद आहे की स्वामी आमच्याकडनं ह्या सेवा करून घेत आहेत आणि ह्या सगळ्या सेवेचा श्रेय माझं एकट्याचं नाही आहे. इथं असलेल्या ज्या महिला भगिनी आहेत, ज्या श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्टच्या 111 सेवेकरी महिला आहेत, त्या सगळ्यांच्या हस्ते हे त्यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमांचं रूपरेषा आखली जाते. माझं यांच्यामध्ये कुठले हस्तक्षेप नसतं, ते त्यांचं काम करतात. मी त्यांना माझा पाठिंबा नेहमी देत असतो. भविष्यात आम्हा गोष्टी आपल्या करायच्या आहेत. मागच्या वेळेला मी काही महिलांसाठी 500 महिलांसाठी थायरॉइड मोफत चेकअप ठेवलं होतं. कारण का आज महिलांची जीवनशैली बदलल्यानंतर आपण जे जंक फूडचा जो आता प्रभाव वाढत चालला आहे, त्यामुळे काही महिलांना थायरॉइडचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. दुर्दैवाने जेव्हा मी ज्या महिलांचे रिपोर्ट माझ्याकडे दुसऱ्या दिवशी आले, तेव्हा 150 पैकी 83 महिलांना थायरॉइड हेवी जाणवला गेला. अशा आम्हा महिलांसाठी, अशा जनतेसाठी आपण हे काम करत असतो आणि यापुढे करत राहणार. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आधार कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. हे शिबिर महर्षी वाल्मिकी समाज सभागृह, जवाहर बाग, खारटन रोड, ठाणे पश्चिम येथे आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये 0 ते 5 वयोगटातील मुलांचे नवीन आधार कार्ड, छायाचित्र, मोबाईल नंबर, पत्ता अपडेट करणे अशा अनेक सोयीसुविधा या शिबिरामध्ये करण्यात आल्या. या शिबिराचा एकूण 100हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाचं आयोजन समाजसेविका राखी खेरालिया, प्रभाग क्रमांक 22चे अध्यक्ष प्रवीण खेरालिया यांनी केले होतं. सदर कार्यक्रमाला सचिन शिंदे, प्रदेशांच्या अध्यक्षा प्राजक्ताताई शिंदे, काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते राहुल पिंगळे, काँग्रेस सेवादल अध्यक्ष रवी कोळी, ॲडव्होकेट वसंत जगदाळे, ॲडव्होकेट निशिकांत कोळी, महिला अध्यक्ष स्मिता वैती, अमोल गांगुर्डे, ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट जावेद शेख, समाजसेवक अजय भोसले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खेरालिया, शिवसेना उपशहर प्रमुख सचिन चव्हाण, अमर लोखंडे, अंकुश चिंडालिया, अजय राठोड, किशोर राठोड, विक्रम सिंग, सोनू उज्जैनवाला, डॉक्टर जयेश परमार व बाबू यादव इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. आज प्रभाग क्रमांक 22 खाटन रोड ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून नागरिकांची मागणीनुसार आपण आधार कार्डचा शिबिर आज या ठिकाणी वाल्मिकी सभागृहामध्ये ठेवलेला आहे. भरपूर लोकांचा इथे प्रतिसाद भेटला आहे. लहान मुलांचा सर्वात छोटी मुलगी 11 महिन्याची मुलीचा पण आज इथे आधार कार्डचा आपण काढून दिलेला आहे. तर या मोठ्या लोकांचा प्रतिसाद भेटतोय. असाच कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राबवू. ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून आपण हे काम आज इथे चालू ठेवलं. असं सर्व ठिकाणी प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवणार आहे. काँग्रेसचे प्रवीण खैरेलिया यांनी प्रभाग क्रमांक 22 आधार कार्डचं शिबिर भरवलं आहे. तर त्याला सकाळपासून चांगला प्रतिसाद आहे आणि चांगल्या रीतीने ते आता चाललेलं आहे. त्यांच्या या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहे. नमस्कार, माझं नाव अजय आनंदी महादेव भोसले. काँग्रेस कमिटीतर्फे आज वाल्मिकी सभागृहामध्ये आधार कार्डचं सेंटर चालू केलं होतं आणि अपडेटिंगचा एवढा मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग होतो आहे की शाळेतले आता नवीन दिवस चालू झालेत, नवीन ॲडमिशन चालू झालं,
तर काही जणांच्या आधार कार्डवरती फोटो काही जणांचे नव्हते, तर काही जणांचे बर्थडेटचा प्रॉब्लेम होता, तर ते देखील ह्या ठिकाणी आधार कार्डमुळे त्याचा उपयोग होतो आणि आधार कार्ड अपडेट केल्यामुळे शैक्षणिकमध्ये जी काय अडचण येणार आहे ती देखील अडचण या ठिकाणी दुरुस्ती केली जाते आणि त्याचा ह्या लोकांना फायदा होताना आपल्याला या ठिकाणी दिसतो. आतापर्यंत जवळजवळ 50 लोकांनी ह्या आधार कार्डचा फायदा घेतला आहे आणि अजून बरेच लोक येत आहेत. अशा पद्धतीने आधार कार्डचं काम चालू आहे. नमस्कार. आज प्रजक्ता शिंदे मॅडम आणि परवीन खैरालिया, राखी खैरालिया हे सगळे आपले स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते नेता मंडळी आहे. यांनी आज लहान पोरांसाठी आधार कार्ड बनवण्याचा आणि त्याच्यामध्ये काही चुकीची दुरुस्ती हे झाली असेल, काही करेक्शन असेल, ते सगळं नियमित करण्यासाठी आज आधार कार्ड बनवण्यासाठी एक कॅम्प आयोजित केलेला आहे आणि हा भारत सरकारने एक मूलभूत डॉक्युमेंट म्हणून, दस्तावेज म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे आणि ते लहान पोरांसाठी किंवा नागरिकांसाठी खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आणि त्याचे डॉक्युमेंट बनवण्यासाठी आज कॅम्प जे ठेवलेले आहेत त्यामध्ये पोरांना खूप मदत होणार आहे, कारण हे बनवणे अति महत्त्वाचं आहे आणि अनिवार्य केलेलं म्हणून याची खूप आवश्यकता भासतोय. म्हणून आजचं जे काँग्रेस पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांनी हा कॅम्प ठेवलेला आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि मी माझ्या संपूर्ण समाजाच्या वतीने यांना हार्दिक शुभेच्छा देतोय. जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या पुढाकाराने प्रेरणा संस्थेच्या माध्यमातून मी होणार ठाण्याचा टॉपर हा कार्यक्रम ठाणे शहरातील 10वी 12वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवारी संपन्न झाला. खारकरवाडी येथील महाजन हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. जनसेवक आमदार संजय केळकर, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निरंजन डावखरे, माजी उपमहापौर सुभाष काळे, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, महाराष्ट्र कोचिंग क्लास संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख, रवींद्र प्रजापती, शैलेश सकपाळ यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट करिअरचं मार्गदर्शन केलं. तसेच भाजप चिटणीस संतोष साळुंके, महेश विनरकर, रमेश सांगळे यांचे कार्यक्रमास विशेष सहकार्य मिळाले. या कार्यक्रमाचे 3रं वर्ष होतं. विद्यार्थी, शाळा, कॉलेज, शिक्षक यांचा देखील यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ठाणे शहरातील अनेक शाळा, कॉलेज यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सुद्धा होतं. शेकडो विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. सर्वांनी केळकर साहेबांचे विशेष आभार मानले, अशी माहिती प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक पंढरीनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. ठाणे शहरातील 10वीच्या टॉपरचा मान यंदा आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यम शाळेने पटकावलाय, तर 12वी सायन्स टॉपरचा मान MH विद्यालय जेविता चक्रवर्तीने हिने पटकावला आहे. कॉमर्समधून पोद्दार कॉलेजचा सोहम कीर हा टॉप ठरला आहे. एकूण 31 विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात आला आहे. कोण होणार ठाण्याचा टॉपर हा उपक्रम गेली 3 वर्ष आम्ही राबवतोय. या शहरामध्ये अनेक हुशार विद्यार्थी आहेत, त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये देखील एक स्पर्धा व्हायला पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मी या टॉप 20मध्ये येईन आणि त्यांना मोठा पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करतो. मला वाटतं या शहरामध्ये अनेक जे शैक्षणिक उपक्रम आम्ही राबवतो त्याच्यातला हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, कारण की सराव परीक्षेला देखील हजारो विद्यार्थी सहभागी होतात. त्यावेळेलाच त्यांना हा उपक्रमाची माहिती दिली जाते निरनिराळ्या शाळेमध्ये जाऊन आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्येही एक प्रकारची स्पर्धा पण असते आणि त्या स्पर्धेला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. आज या शहरामध्ये 100% मिळवणारे विद्यार्थी आहे, 99%, 98% आणि त्याच्यामुळे त्यांना शेवटी या शहराचे ही विद्यार्थी भविष्य आहेत, त्यांना प्रोत्साहन देणं आणि शाळा आणि महाविद्यालयांना देखील चांगल्या कामगिरीबद्दल ह्या अशा प्रकारच्या या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे या विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी चांगल्या पद्धतीने एक प्रोत्साहन मिळत असतं. मी होणार ठाण्याचा टॉपर गेले 3 वर्ष माननीय आमदार जनसेवक श्री संजयजी केळकर साहेब यांच्या पुढाकाराने प्रेरणा संस्थेच्या वतीने आम्ही आयोजित करतो आहे. ठाण्यातल्या ऑलमोस्ट सर्व शाळा, महाविद्यालय, कॉलेज सर्व या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि एक प्रचंड रिस्पॉन्स प्रतिसाद या सर्व परीक्षा आमच्या मी होणार ठाण्याचे टॉपर या स्पर्धेला मिळतो. एक 4 महिने आधीच आम्ही प्रत्येक शाळेमधून मी होणार टॉपर याचा आम्ही फॉर्म भरून घेतो. फॉर्म भरून घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक प्रोत्साहन मिळतं
की त्याला मी अभ्यास का करायचा किंवा कशासाठी करायचा, की जेणेकरून त्यांना एक प्रेरणा मिळते आणि विद्यार्थीसुद्धा प्रोत्साहन मिळाल्यामुळे जोरजोरात अभ्यासाला तयारी लागतात. आणि गेली 3 वर्ष ठाण्यामध्ये जे टॉपर विद्यार्थी येतात त्या टॉपर विद्यार्थ्यांचा सत्कार माननीय संजय केळकर साहेब यांच्या पुढाकाराने प्रेरणा संस्था आयोजित करते. विद्यार्थी, पालक, शिक्षक शिवाय आम्ही कॉलेज जे काय आहेत, शाळा आहेत, ते पण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेतात. तर त्यांचासुद्धा सत्कार संस्थेच्या वतीने केला जातो. गेली 13 वर्ष केळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सराव परीक्षेचा सुद्धा आम्ही करतो. त्यामध्ये सुद्धा 12वी कॉमर्स सायन्सचे जे विद्यार्थी आहेत, शेकडो हजारो विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत या सराव परीक्षेचा लाभ घेतलेला आहे. आणि केळकर साहेबांच्या मनातील हा एक नवीन उपक्रम होता. कारण साधारणतः 94-95 नंतर मेरिट लिस्ट बंद झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांचा मोठ्या लेवलला सत्कार कोण करत नव्हतं. म्हणून केळकर साहेबांनी मग हा गुणगौरव सोहळा सुरू केला. ठाणे शहराचे आपले दुसरे लाडके आमदार निरंजन डावकर साहेब यांचंसुद्धा वेळोवेळी आम्हाला सहकार्य मिळतो, त्यांचंसुद्धा मार्गदर्शन असतो. आणि दोन्ही आमदारांमुळे प्रेरणा संस्था अगदी बिनधास्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन करू शकते. केळकर साहेब टोटल सगळं जे काही या कार्यक्रमाला सहकार्य लागतं ते केळकर साहेबांच्या पुढाकाराने ही आमची संस्था शैक्षणिक जे काही उपक्रम आहेत ते सगळे छानपैकी आम्ही दरवर्षी करतो. आणि असंच इथून पुढे या दोन्ही आमदारांचं सहकार्य आमच्या संस्थेला लाभेल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. राजमाता जिजाऊ उद्यानात जिजाऊची मूर्ती बसवण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जय जिजाऊ जय शिवरावच्या घोषणा देत तीव्र आंदोलन करण्यात आलं. याप्रसंगी माजी नगरसेविका स्नेहा आमरे, सकल मराठा समाज ठाणे, मराठा क्रांती मोर्चा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रमेश आमरे तसेच सर्व पदाधिकारी येथे उपस्थित होते. उद्यानामध्ये राजमाता जिजाऊ यांचे स्मारक उभारण्याबरोबरच सकल मराठा समाजाने आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. ठाणे शहरात राजमाता जिजाऊ यांचं एकही स्मारक नाही. तथापि माजी नगरसेविका स्नेहा आमरे यांच्या सततच्या पाठपुराव्याने वारंवार पाठपुराव्याने हाईड पार्क सोसायटी समोर ठाणे महानगरपालिका उद्यानास राजमाता जिजाऊ उद्यान या नावाने ओळखले जात आहे. प्रभागातील स्थानिक नागरिक व सकल मराठा समाजाची मागणी आहे की याच उद्यानामध्ये राजमाता जिजाऊ यांचं स्मारक उभारण्यात यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. यासाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव, ठाणे विधानसभेचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्याकडे याविषयी निवेदन देण्यात आलेलं आहे. यावेळी माजी नगरसेविका स्नेहा आमरे, सकल मराठा समाज ठाणे, मराठा क्रांती मोर्चा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रमेश आमरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा जय जिजाऊ जय जिजाऊ जय जिजाऊ. मी बघाल की गेल्या 2 दिवसा अगोदरच आपले जे 12 किल्ले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बांधलेले 12 किल्ले आहेत त्याची इतिहासात नोंद झालेली आहे आणि देशामध्ये वर्ल्डमध्ये आपली नोंद झालेली आहे. आणि इथे आम्ही जिजामाता उद्यान आहे, इथे आम्ही गेले वर्षभर आम्ही प्रयत्न करतो की इथे जिजामातांचं स्मारक बसवावं म्हणून. आणि ह्या उद्यानाला आम्ही नाव जिजामातांचं दिलेलं आहे. त्यांनी पहिला तिथे जो हा कॉन्ट्रॅक्टर आहे, हा मुजोर कॉन्ट्रॅक्टर हा लाचार आहे. हा ह्याचा आका कोण हे मला कळलं पाहिजे का. त्यांनी इथे मुद्दाम एक मूर्ती बसवलेली, त्याचं असं म्हणणं की महापालिकेने ती आम्हाला बसवायला सांगितली, पण तसं काही नाही आहे. मी आयुक्तांनाही पत्र दिलं, मी कलेक्टर साहेबांनाही भेटलेलो आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एकदम पॉझिटिव्ह आहोत. पण हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो मुद्दाम काही ना काही खोडा काढून द्वेष पसरवतो इथे. आणि तुम्ही बघा पोलीस स्टेशनला फक्त एनसी घेतली आहे, 2दा गेट तोडला तरी पण. माझा आरोप आहे की पोलीस याला सहभागी आहेत. गेल्या 3 महिन्यापासून इथे प्रॉब्लेम चालू आहेत. पाठीमागे तुम्ही गेटवरती बघू शकता राजमाता जिजाऊंचं उद्यानाला नाव दिलेलं आहे. तर त्याचप्रमाणे ह्या उद्यानामध्ये राजमाता जिजाऊंचा इतिहास, राजमाता जिजाऊंचं एक स्मारक व्हावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. आणि आम्ही ते 3 महिन्यापासून पत्रव्यवहार पण केलेला आहे. महानगरपालिकेमध्ये याचा पत्रव्यवहार झालेला आहे. तरी सुद्धा इथे जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे मुजोर, त्याने हे काय केलंय, 2 दिवसापूर्वी त्याला माहिती सुद्धा होतं की इथे जर राजमाता जिजाऊंच्या स्मारकासाठी जागा ठेवायला सांगितलेली असताना देखील याने 3 मूर्त्या इथे बसवल्या. त्या आम्हाला मान्य नाहीत. आम्ही सर्व शिवप्रेमी मिळून ती मूर्ती साईडला केलेली आहे आणि ती पण मूर्ती व्यवस्थित अगदी काढलेली आहे. त्यानंतर आमच्या मासाहेब जिजाऊंचा प्रतिमा आम्ही इथे स्थापित केलेली आहे आणि इथे मासाहेब जिजाऊंचं स्मारक हे होणारच आणि याकरता आम्ही आंदोलन सुद्धा करू. नक्कीच नक्कीच. आणि हा अपमान आम्ही कुणीही सहन करणार नाही. राजमाता जिजाऊंचा अपमान म्हणजे अखंड महाराष्ट्राचा अपमान आहे. मागच्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी गोष्ट घडलेली आहे. युनेस्कोने आपल्या 12 किल्ल्यांना जागतिक दर्जा दिलेला आहे
आणि अशी अभिमान छत्रपती शिवरायांना ज्या राष्ट्रमाता राजमातांना ज्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं अशा राष्ट्रमाता जिजामातांची स्मारकाची मागणी आम्ही केली होती. ती मागणी प्रस्तावित असताना ठाणे महापालिकेमध्ये त्या संदर्भात चर्चा असताना आयुक्तांना आम्ही स्वतः भेटून ही मागणी केली होती. तरीसुद्धा ह्या ठेकेदारांनी सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ माताचा बोर्ड 2 वेळा मुद्दामून तोडला आणि इथे आता राष्ट्रमाता जिजाऊमांचं स्मारकाची मागणी असताना त्यांनी दुसऱ्या मूर्त्या आणून बसवल्या. याचा आम्ही इथे सर्वप्रथम धिक्कार करतो आणि आमची राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं स्मारक ह्या इथे झालंच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ती मागणी आम्ही आमची लावून धरणार. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.